पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाशिक जिल्ह्यातील विविध दैनिकांमध्ये जाहिरात। देवाभाऊ कॅम्पेनला देवा तूच सांगणे उत्तर दिल्याची चर्चा। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यामध्ये ठिकठिकाणी भेटी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुंढवा खराडी ब्रिजच्या कामाची पाहणी। दुबईमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना। पहलगामच्या हल्ल्यावरून मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध। ठाकरेंची शिवसेना आज भारत पाकिस्तान मॅचचा निषेध नोंदवणार। आज सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या सेनेची महिला आघाडी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार। उद्धव ठाकरेंची माहिती। ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला आहे। भारत पाकिस्तान मॅचवरून विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर। 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणारच, अजित पवारांची प्रतिक्रिया। खासदार संजय राऊतांना सिंदूर शब्द बोलण्याचा अधिकार नाही। उद्धव ठाकरे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत। उद्धव ठाकरेंनी भारत पाक सामन्याला विरोध केल्यानंतर खासदार नरेश मस्केंची टीका। राऊतांनी पत्राचाळ प्रकरणावर पत्रकार परिषद घ्यावी। पत्राचाळीमधील माणसांना बेघर करण्याचं पाप कसं केलं ते जाहीर करावं। पत्रकार परिषदेचा खर्च वैयक्तिक करणार, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये असं माझं मत। भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू केदार जाधवचं मत। कोल्हापुरातील हॉटेल आणि व्यावसायिकांनी उद्याचा भारत पाकिस्तानचा सामना दाखवू नये, ठाकरेंच्या सेनेचे संजय पवार यांचं आवाहन। भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा हॉटेल चालकांना इशारा। न्यायालयामध्ये मराठ्यांना 3 आरक्षण आहे, सांगणं वेदनादायी। मराठ्यांचं आरक्षण मोजण्यापेक्षा सरसकट आरक्षण द्या। मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। भरत कराड सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा बळी, आत्महत्येला सरकारच जबाबदार। सोंग घेतलेल्या सरकारनं जीआरचा पुनर्विचार करावा। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कोणाला नेपाळला सोडायचे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेनं एकट्यालाच महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे का? भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका करणं टाळावं। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये अराजकता निर्माण होईल असं सांगणं माओवाद, जनसुरक्षा कायद्याअंतर्गत भुजबळांवर कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल। नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला विदर्भातील ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार। नागपूरच्या यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकामध्ये मोर्चाची समाप्ती होणार। वडेट्टीवारांची मागणी। सातारा गॅझेटविषयी मंगळवारच्या बैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अधिक माहिती देतील। मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। तर सातारा गॅझेटमधील कागदपत्र जीर्ण असल्यामुळे अधिकृत पडताळणीसाठी वेळ देणं महत्त्वाचं, अशी प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर। टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का? मराठा आरक्षणावरून बॅनरबाजी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर उल्लेख। हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र देणार। उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलंय। भुजबळांनी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी। सदाभाऊ खोत यांचा भुजबळांना सल्ला। तर सरकारनं नेमलेल्या उपसमितीवर भुजबळांना विश्वास नाही का? खोत यांचा भुजबळांना सवाल। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये श्रेयवाद सुरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा आरोप। तात्पुरती डागडुजी करण्याच्या ऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढावा। शशिकांत शिंदेंचा सरकारला सल्ला। धाराशिवच्या मुरुममधील बंजारा समाजातील युवकाची गळफास घेत आत्महत्या। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी। तरुणांना आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख। आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं आवाहन। सत्तेच्या राजकारणामध्ये गरीब भरडला जातोय, शशिकांत शिंदेंचा आरोप। कुणबी प्रमाणपत्र मागणीचा अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत धाराशिव जिल्ह्यामध्ये संभ्रम। गाव पातळीवर नेमलेल्या समितीलाच अर्ज स्वीकारण्याची ग्रामस्थांची मागणी। तर गाव पातळीवर प्रशासनानं जनजागृती करण्याचं आवाहन। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी धनगर समाज जालन्यामध्ये उपोषण करणार। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार। लक्ष्मण हाकेंनी उंटावरून शेळ्या हाकणं बंद करावं। राज्यामध्ये आंतरजातीय विवाह कायदा, कुणीही कोणाशी लग्न करू शकतं। दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा। मराठी ओबीसी झाले तर 11 विवाह आपापल्यामध्ये ठरवूयात, हाकेंचं विधान। राजकारण्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला काम देण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव असतो, मात्र त्यातून मार्ग काढून काम करणं आव्हानात्मक। मंत्री नितीन गडकरी यांचा दावा। वरिष्ठ म्हणाले तर गाढवाला देखील घोडाच म्हणायचं, बॉस इज ऑलवेज करेक्ट, नितीन गडकरींचं विधान। नागपूरमध्ये इंडियन बिल्डिंग काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात विधान।
पंतप्रधान मोदी यांच्या आईंचा एआय व्हिडिओ बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. व्हिडिओ बनवल्याप्रकरणी दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद. ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना स्मरणपत्र. मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडच्या जागेमध्ये रुग्णालय उभारण्यासंदर्भात नार्वेकरांचं पत्र. कुरुडू गावातील मुरुम उपसा प्रकरणातील ग्रामस्थ आणि प्रशासनाचा वाद मिटला. प्रशासनाच्या विरोधात सोमवारी काढला जाणारा मोर्चा कुरुडू ग्रामस्थांनी रद्द केला. अधिकाऱ्यांसोबत कसा वागतो 35 वर्ष झालं माध्यमांना माहिती. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माझ्या भूमिकेची नोंद घेतली आहे. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर कुरुडूतील प्रकरणावर मला जे उत्तर द्यायचं ते मी दिलं. अजितदादांचा पुनरुच्चार. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून जनसंवाद उपक्रमाची सुरुवात. हडपसर मतदारसंघातून सुरुवात. स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय. वाटेल ती किंमत मोजू पण महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्य जपू. नाशिकमधल्या कार्यक्रमात शरद पवारांचं मोठं विधान. जास्त त्रास देणाऱ्यांना भाजपमध्ये घ्या म्हणजे आपला त्रास कमी होईल. जळगावमधल्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीमध्ये माहिती म्हणून एकत्र लढू पण जिथे अडचण येईल तिथे स्वबळावर लढण्याचे गिरीश महाजनांचे संकेत. पुण्यामध्ये चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीनं प्रभाग रचना. शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुण्याचे महापालिका आयुक्त सत्तेच्या ओझ्याखाली वाकलेले आहेत. धंगेकरांचा आरोप. सांगलीच्या जतमधील कनिष्ठ अभियंत्याचा कृष्णा नदीपात्रामध्ये मृतदेह आढळला. जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत बडार यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप. साताऱ्याच्या फलटणमध्ये विमा कंपनीची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. डॉक्टरांच्या बनावट सहीचा आणि बनावट रक्त चाचणीचे अहवाल देऊन विमा कंपनीची फसवणूक. खामगावमधील डॉक्टरांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल. पुण्याच्या पुरंदरमधील दौंडज गावामध्ये भर दिवसा दरोडा. जेजुरी पोलिसांनी चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत चोरट्यांना पकडलं. ड्रोनच्या मदतीनं शेतामध्ये लपलेल्या चोरांना पकडलं. तेलंगणामधल्या माओवादी संघटनेची टॉप नेता सुजाताचं आत्मसमर्पण. तेलंगणा पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. सुजातानं 43 वर्ष माओवादी संघटनेमध्ये काम केलं. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं धुळ्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन. वादपूर्व आणि प्रलंबित अशा एकूण 25,585 प्रकरणांचा निपटारा. लोक अदालतीमध्ये 42 कोटी 35,61,000 रुपयांची नुकसान भरपाई वसूल. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून धुळे आरोग्य यंत्रणेचा आढावा. आंबेडकरांकडून उपस्थित अधिकाऱ्यांना आरोग्य यंत्रणा बळकट करण्याच्या सूचना. जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. सभेला चेअरमन रोहित निकम आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची उपस्थिती. वर्धाच्या सेवाग्रामातील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचा स्थापना दिवस आणि पदवीदान समारंभ. मंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या अर्णावती नदीला पूर. पुराचं पाणी पुलावरून गेल्यानं कोलार ते हिवरा पारवा मार्ग बंद झालाय. नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला. भात शेतीला मुबलक पाणी पुरवठा निर्माण झाल्यानं शेतकरी राजा सुखावला. चंद्रपुरातील पावसामुळे एसटी बस बोगद्यातील पाण्यामध्ये अडकली. बोगद्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प. प्रवासी सुखरूप. अहिल्यानगर शहरासह काही भागामध्ये जोरदार पाऊस. जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. पावसामुळे बळीराजाला दिलासा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून